हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर झालं काय, माझे खूप दिवस झालं पर्स तुटले होते आणि 2-3 दिवस झालं मी खाली जायचं म्हणते, पर्सला चेन लावायचं म्हणते, पण काही योगच येत नव्हता. आणि आता कसं वारीच्या अगोदर असं दारावर सगळं काही ना काहीतरी विकायला येतं. त्याला मग आवाज आला, चेन दुरुस्तवाले चेन बसवून देणारे. चला म्हटलं, आता चालून संधी आले तर संधीचा फायदा तर घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे मी त्यांच्याकडून लगेचच चेन बसवून घेतली पर्सला. 30 रुपये म्हणत होते, मी 20 रुपयात बसवून घेतली. नंतर भाजीवाली रोज येत असते आणि रोज भाजीवाली आली का तिच्यापासून मी काही ना काहीतरी घेत असते. आणि आज आई घेत असतात, पण आज आई फोनवर बोलत होत्या, त्यामुळे मी आले भाजी घ्यायला. तिथं मटकी होती, टोमॅटो, शिमला मिरची, नंतर कारली, दोडके, भोपळा, असं असतं बऱ्यापैकी काय काय. आणि मला घ्यायची होती शिमला मिरची. संचितला पण आवडते शिमला मिरची आणि टिफिनला वगैरे शिमला मिरची असं लागतंच. आता काय ना काहीतरी टिफिन संचित स्कूलला चालला की मग टिफिनसाठी काही ना काहीतरी घ्यावं लागतं. त्यामुळे मी शिमला मिरची घेतली होती, भेंडी घेतली होती, पालक आणि मटकी पण घेतली होती. तर एवढं सगळं घेतलं होतं. आता इथं बघू शकता. आणि ह्या मावशी पैसे अजिबात कमी करत नाहीत. रोज येतात पण पैसे 1 रुपया पण कमी करत नाहीत. जसा रेट आहे तसंच घ्यायचं. आणि गाड्या घेऊन घेऊन फिरत अशा येत असतात. आणि तर माझं चाललं होतं निवडून शिमला मिरची घ्यायचं काम. नंतर ज्या काय भाज्या घेतलेत त्यांना सगळ्या पालकला नीट करून ठेवलं. भेंडी एका साईडला काढून घेतली. नंतर शिमला मिरची. आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि जी आता मोड आलेली मटकी घेतली, तर त्या मोड आलेल्या मटकीचा लगेचच रस्सा बनवून घ्यायचा. आता सिंपल असा मोड आलेला मटकीचा पण रस्सा मी बनवला. आणि मग जायचं होतं मॉलमध्ये आले मी. आणि तर मॉलमध्ये सामान घ्यायचं होतं थोडंसं. म्हणजे संचितचं चाललं आहे 2-3 दिवस झालं, मला चकली खायची आहे. त्यामुळं मग चकलीचं सगळं जे काही सामान होतं तर तेच चकलीचं सामान न्यायला आले होते. आणि तर मला हे काय वाटलं होतं, पोळपाट तवा असं म्हणजे ठेवायचंच आहे. नंतर मी त्यांना विचारलं तर ते म्हणले पोळपाट वगैरे ठेवायचं नाही. पोळपाटामध्ये असा स्पेस आहे तर जास्त असतो आणि ह्याच्यामध्ये कमी आहे, असं हे मला सांगत होत्या. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही छोट्या काचेच्या डब्बे, वाट्या म्हणजे डब्बेच ठेवू शकतो आपण. आणि किंवा बाथरूममध्ये पण लावू शकतो. तर हे सगळं माझं ऐकून झाल्यानंतर मग ज्याच्यासाठी आलं होतं तर ते सामान घ्यायचं होतं मला. कारण वरती काय नसताना टाईमपास म्हणून यायचं. काय घेत नसते, पण बघायला खूप जास्त आवडतं. कारण नवीन वेळेस आलं की प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी चेंज असतंच. नंतर मॉलमधून आलो आणि आल्यानंतर मग इथं मी मटकी साईडला काढून घेतली होती. नंतर अळूवडी बनवायची होती. अळूवडीची पण तयारी सगळी केली होती. आणि इथं आईंचं चाललं होतं, जे सामान आणलं होतं भाजणी वगैरे, तर ती भाजणी भाजून घेतली. आणि आता चिकली पण बनवायची होती. त्यामुळे इथं आमच्या घरी गिरण आहे, तर त्या गिरणीमध्ये ही भाजणी भाजून आता दळायला लागलेत. आता चाळण्या आहेत, चाळण्या वेगवेगळ्या प्रकारच्या चेंज करायच्या. जर गहू दळायचा असेल, मका पण अगोदर दळत होत्या आई, पण आता मका दळत नाहीत. गहू, मका, बेसन होते, नंतर रवा पण होतो. लॅप्सी असेल तर लॅप्सी पण होते. असं वेगवेगळ्या चाळण्या लावल्या की वेगवेगळ्या प्रकारचं जे काय पाहिजे तर ते आपल्याला होतं करून. नंतर आता चालली आहे माझ्या स्वयंपाकाची तयारी. तर पटापट मॉलमधून आलं की संचितला स्कूलला सोडलं की मग मॉलमध्ये गेलो. मॉलमधून सगळं जे काही सामान होतं ते सामान घेऊन आले. जवळच मॉल असल्यामुळं थोडासा फायदा आहे. नंतर आमच्या घरी आहे छोटासा मायक्रोव्हन. त्याच्यामध्ये जे बारीक असं कट करून आईने कारलं लावलं होतं. म्हणजे आता थोडंसं कडक झालं की मग छान असं क्रिस्पी कारलं खायला मिळते म्हणून. आणि हे जे आता तुम्हाला गिरण दाखवली होती त्या गिरणीवरच हे बेसन दळलं होतं. तर आता घरी बेसनमध्ये डाळ आणायची विकत, हरभरा, तिला ऊन द्यायचं आणि नंतर घरीच बेसन करायचं. त्यामुळे आम्ही कधी विकतचं बेसन आणत नाही. आणि त्या अळूवडीची तयारी चालू होती. पहिल्यांदा मी काय केलं, मटकी बनवून घेतली. आणि मटकी बनवून झाली की लगेचच वड्यांची तयारी. तर खोबरं, लसूण, कोथिंबीर ह्याची पेस्ट केली होती. नंतर थोडंसं भरपूर असं तीळ घालायचं, थोडासा ओवा क्रश करून घालायचा. आणि अळूवडीची पूर्ण आहे तर तयारी वगैरे करून घ्यायची. आणि अळूवडे असतात अधूनमधून आणि चांगल्या लागतात खायला वगैरे. संचित खात नाही, पण आम्ही आणून करत असतो. आता ही चाळणी आहे, चाळणीला तेल लावून घेतलं, तवा साईडला ठेवला. आणि आता तव्यामध्ये डाळी वगैरे भाजून घेतल्या होत्या. तर स्वयंपाक अजून नव्हता झाला, म्हणजे चपात्या वगैरे, पण डाळी वगैरे भाजून घेतलेला. तो तवा गरम होता, लोखंडाच्या तव्यामध्ये भाजून घेतल्या होत्या. त्याला मी खाली ठेवला. आणि जी गिरण आता तुम्हाला दाखवलं होतं तर ती गिरण बंद झाली होतं, ते मी बटन बंद करून आले. आणि नंतर मग पटापट आपली सकाळची कामं करून घ्यायची. आणि संचितचं काय स्कूलला गेलं नाही तोपर्यंत लगेचच यायचं पण टाईम होतं. मी ताट घेतलं, ताटावर आळूची पानं छोटीशीच होती आणि 2 पेंड्या आणल्या होत्या. त्यामुळे एवढं पण जास्त असं काही नव्हतं. त्यामुळे मी सिंगल आणि डबल केलं, कारण छोटी पानं होती. त्यामुळे डबल करून आपलं रोल केले. एका साईडला पाणी पण गरम करायला ठेवलं, म्हणजे कसं हे रोल करून होते तोपर्यंत मग पाण्याला पण उकळी येते आणि अळूवडी पटकन अशी शिजून पण निघते. शिजून म्हणजे उकडून निघते.
आणि जेवढी छान अळूवडी शिजेल, उकडेल आणि नंतर थंड झाले की ती छान अशी घट्ट होते आणि मग ते व्यवस्थित कट पण करायला येते. तर इथं बघू शकता एकदम पटापट आपलं कामं करायचं काम चालू आहे आणि गरमी खूप जास्त होते. संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर चेंज पण केलं नव्हतं. तसं स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि कलर आहे ब्लॅक ड्रेसचा. त्यामुळे त्याला पांढरं थोडंसं जरी लागलं तर ते लगेचच दिसून येते. तर असं आहे, हा ड्रेस एकदा घातला की त्याला धुवायलाच लागतो लगेच, नाहीतर लगेच पांढरं शुभ्र दिसतं. आणि मी मिक्सरचं भांडं धुतलं आणि आता हे कट्टा आहे तर त्याला आवरायचं हे पण घासून ठेवलं. कारण हे बेसनचं असंच ठेवलं की मग नंतर बेसन वाळून कडक कडक असं होतं आहे आणि मग ते नंतर पटकन निघत पण नाही. त्यामुळं तर जे छोटी छोटी भांडी होती त्यांना आता खरकटं वगैरे काढून टबमध्ये ठेवलं आणि काही घासून पण ठेवली. तर असं असतं माझं पटापट काम करायचं. आणि एवढं सगळं आवरून नंतर संचितला स्कूलमधून आणायला पण जायचं. तर आता बनवायच्या आहेत मला, चपात्या पण बनवायच्या आहेत आणि भाकरी पण बनवायच्या आहेत. आणि एवढं सगळं होईपर्यंत मटकी जी एका साईडला ठेवली होती तर ती पण छान आपली बऱ्यापैकी शिजत आली. आणि पाणी प्यायचं पण चालू आहे. पाणी पिलेलं गरम एवढं होते की स्वयंपाक करताना तहान खूप जास्त लागते, त्यामुळं अधूनमधून पाणी पण पित असते मी. आणि आता लगेचच मग चपात्याची तयारी करून घ्यायची. तर पोळपाट बेलणं सगळं बाहेर काढून ठेवले. चपात्याचं पीठ सकाळीच मळलं होतं, कारण संचितला स्कूलला टिफिनला चपाती वगैरे करायची असते, त्यामुळे सकाळीच पीठ थोडंसं जास्त मळायचं. आणि मग दुपारच्या वेळेस आता आमच्यासाठी बनवायची होती भाकरी आणि आजी भाकरी खात नाहीत, मग त्यांच्यासाठी चपाती बनवायची होती. तर इथं बघू शकता माझं चाललं आहे आता पटापट चपाती बनवायचं काम. संचितचं कसं, स्कूलमधून आल्यावर संचित काही जेवण करत नाही, दिलेला टिफिन तो पण खात नाही. टीचरनी कंप्लेंट केली की संचित टिफिन अजिबात खात नाही आणि किती पण फोर्स केलं तरी मला भूक नाही म्हणतो आणि मी घरून पोट भरून जेवण करून आलो आहे असं म्हणत असतो. त्यामुळं आज तर सगळ्यांच्या मागं बसवलं होतं त्याला. म्हणजे मागं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सगळ्यांचं जरी जेवण झालं तरी ह्याला एकट्यालाच बसवलं होतं, नाही तेवढं सगळं फिनिश करायचंच म्हणून. पण संचितने काय फिनिश केलं नाही, निवांतच आपला म्हणला मला नाही जात नाही, भूक नाही, असं तसं करत टिफिन घेऊन येतो आहे. संचितला एक चपाती दिलेली अर्धी चपाती पण खात नाही, तसाच टिफिन घेऊन येतो आहे माघारी. मग ते टीचर पण सांगत होते, असं तसं म्हणत होती की खात नाही वगैरे. तर मी म्हटलं तसाच करतो आहे तो, घरी पण जेवण करत नाही. आता कसं थोडासा ताप पण आला आहे त्याला, थोडा आजारी पण आहे, त्यामुळे आता तर अजूनच जेवण करायचं बंद झालं आहे. आणि माझं करत करत खायचं पण काम चालू होतं. आणि कसं हे उकडलेल्या वड्या मला डायरेक्ट खायला खूप जास्त आवडतात. भाकरी झाले की मग त्याच तव्यामध्ये मी लगेचच फक्त थोडंसं तेल टाकायचं आणि एकदम फ्राय करून घ्यायच्या. तर असं आहे माझं करायचं काम, पटापट पटापट सगळं चालू होतं माझं. आणि एवढं सगळं होईपर्यंत मग टाईम तर लगेचच होतं संचितला स्कूलमधून आणायचा. तर इथं बघू शकता अळूवडी आहे तर अगदी कमी तेलामध्ये एकदम अशी फ्राय करायची, एकदम छान होते आणि कमी गॅसवर भाजावे लागते. पण तळल्यापेक्षा मला तर असेच आवडते आणि घरात पण सगळे असेच खातात. आणि इथं झाले मटकी पण आपली तयार, एकदम साधी अशी मटकी तयार झाली. आणि नंतर आता कॉफी पण करायची होती, मला कॉफी प्यायची होती, त्यामुळे मग माझ्यासाठी बनवली कॉफी. मग दुपारचं जेवण वगैरे झालं की आमच्याकडं पाऊस पण पडला होता. आणि एवढा पाऊस नाही पडत, कधी तर पाऊस पडतो आहे, पण थोडासा पाऊस झाला होता. आणि झाले की मग आता काय लगेचच संचितला स्कूलमधून घेऊन वगैरे आले मी. आणि संचितला स्कूलमधून घेऊन आले की मग लगेच जेवण करायचं. जेवायला तसं 1:30 पावणे 2 होतात जेवण करायला. आणि आता हे सगळं कट्टा वगैरे पण आवरून पुसून वगैरे घ्यायचा. आणि एवढं सगळं होते तोपर्यंत नंतर मग जे काय बाकीचं असतंच इकडचं तिकडचं ते करून संचितला आणायचं वगैरे. आता कॉफी करायचं म्हणले की सगळं काही ना काही ते सांडतं माझ्याकडून. आणि हे अगोदरच आहे संचितला प्यायचं होतं तेव्हाची कॉफी मी हे करून घेतली होती. नंतर कॉफी पिले, जेवण झालं दुपारचं. संचित स्कूलमधून आल्यानंतर असा पाऊस असा मस्त असा आनंद घेत बसला होता. पाऊस आला की त्याला नवीनच छत्री घेतली, तर ती छत्री बाहेर काढतो आणि निवांत पावसामध्ये उभा राहतो. तर नुकती शाळा पण सुटली होती आणि शाळेची मुलं पण भिजत भिजत असा घरासमोरून अशी गेली होती, सगळी पूर्ण भिजली होती. आणि असं शाळा सुटायच्या अगोदर पाऊस आला आहे बघा, पळत कसे झालेत. असा पाऊस आला की मग शाळा सुटल्या मुलांची थोडीशी अपडा होते. मग आता पुस्तकं वगैरे सगळे भिजले असतील त्यांची, चालली होती पळत पळत. संचित पण बघत होता त्यांच्याकडं कसं काय चाललं आहे ते. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला तर ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. चला तर मग बाय.